शिवसेनेकडून दिलं जाते। आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी जी आहे ती सुद्धा केली जाणार आहे। त्यासाठीच आपण पाहतोय की धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून एक कमिटी जी आहे ती कदाचित गठीत केली जाऊ शकते आणि त्यानंतर या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सुद्धा केली जाईल। मात्र आपण पाहतोय की हे सगळे शिवसैनिक जे आहेत धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जमलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची आणि दीनानाथ रुग्णालयावरती कारवाई करण्याची मागणी जी आहे ती या ठिकाणी पाहतोय की केली जाते आणि या सगळ्या आपण पाहतोय की समिती मार्फत जी आहे चौकशी जी आहे ती केली जाणार। धर्मादाय आयुक्त कार्यालयात ठाकरेंचे शिवसैनिक पोहोचलेले आहेत। धर्मादाय आयुक्तांना जाब विचारला जातो आणि इतकंच नाही तर मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची मागणी सुद्धा केलेली जाते। ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते धर्मादाय आयुक्त कोर्टरूम मध्ये या ठिकाणी नेण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा सूचना दिलेल्या होत्या की या सगळ्या परिसरामध्ये घोषणाबाजी जी आहे ती करता येणार नाहीये। मात्र आपण पाहतोय की शिवसैनिक जे आहेत ते शांततेमध्ये धर्मादाय आयुक्तांना निवेदन देताना पाहायला मिळतात, कारण या सगळ्या रुग्णालयाचं मॉनिटरिंग जे आहे ते धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून केलं जातं। मात्र त्याचा अहवाल जो आहे तो खरं तर समितीमार्फत चौकशी जी आहे ती या सगळ्या प्रकरणाची केली जाते की पाहणं महत्त्वाचं असणार। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की तैनात करण्यात आलेला आहे, कारण या सगळ्या कोर्टरूमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या सुनावणी ज्या आहेत त्या पार पडत असतात आणि पाहतोय की त्यासाठी हे सगळे शिवसैनिक शांततेच्या मार्गाने निवेदन जे आहे ते देतात। मात्र या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती करावी ही आग्रही मागणी या सगळ्या शिवसैनिकांची आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय की सगळे शिवसैनिक धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये या ठिकाणी निवेदन देताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनानं सुद्धा समिती जी आहे ती गठीत केलेली आहे। काही वेळापूर्वी दीनानाथ रुग्णालयानं आपला अहवाल जो आहे खुलासा जो आहे तो सुद्धा केलेला आहे। मात्र या प्रकरणानंतर आरोग्य विभागाची जी खरं तर चौकशी समिती आहे त्याचा अहवाल नक्की काय येतो हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यासाठी जवळपास 4 अधिकारी जे आहेत ते समितीमध्ये गठीत करण्यात आलेले आहेत आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी जी आहे ती केली जाईल। पोलिसांमध्ये सुद्धा रितसर तक्रार जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र एका भाजप आमदाराच्या पीएचा खरं तर पैसे मागितले म्हणून मृत्यू होतो ही खूप धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। सत्ताधारी आमदाराच्या पीएच्या बाबतीत हा अनुभव जो आहे तो पुण्यामध्ये आलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचं काय हा सुद्धा सवाल उपस्थित झालेला आहे। मात्र आपण पाहतोय की शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी धर्मादाय आयुक्तांना निवेदन देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि निवेदनानंतर या दीनानाथ रुग्णालयावरती कारवाई करण्याची आग्रही मागणी जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेची आहे, कारण पुणे शहरातली खरं तर जे धर्मादाय आयुक्त तर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केलं जात आहे। बहुजन भीम सेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे, निषेध नोंदवला जातोय कालच्या घटनेचा। या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर विविध पक्षांचं विविध संघटनांचं आंदोलन बघायला मिळालं। गुलाबो गँगने यावेळी आंदोलन केलं, त्याचबरोबर बहुजन भीम सेनेचं देखील आंदोलन बघायला मिळालं। तर शिंदेंच्या शिवसैनिकांनी देखील घोषणाबाजी केली आणि आपलं निवेदन दिलं। आणि आता ठाकरेंचे शिवसैनिक धर्मादाय आयुक्त कार्यालयात पोहोचलेले आहेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईच्या मागणीसाठी। काँग्रेस कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावावर देखील शाई फेकलेली आहे। तर दुसरीकडे रुग्णालयाच्या पाठीला काळं फासलंय पतित पावन संघटनेनं। तर अधिकाऱ्यांवर देखील चिल्लर फेकण्यात आलेली आहे काही जणांकडून। अधिकारी माध्यमांशी प्रतिक्रिया द्यायला संवाद साधण्यासाठी आलेले होते आणि याचवेळी त्यांच्यावर चिल्लर काहींनी फेकली। त्यामुळे नागरिकांचा विविध संस्थांचा विविध पक्षांचा रोष बघायला मिळतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर। कालच्या घडलेल्या घटनेमुळे गर्भवतीचा मृत्यू झालेला होता, पैशांची मागणी केली आणि वेळेत पैसे भरले नाहीत, त्यामुळे उपचारास नकार दिला आणि त्यामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला असा आरोप केला जातोय। कमी वजनाची 7 महिन्याची जुळी मुलं, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICUचे उपचार लागतील हे समजावून सांगितलं। 10 ते 20 लाख खर्च येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली। त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या, मी प्रयत्न करतो असं सांगितलं। रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला आणि आपली अडचण सांगितली। त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा, म्हणजे नातेवाईकांप्रमाणे 2 ते 2.5 लाख, म्हणजे मी डॉक्टर घायसास यांना सांगतो असं सांगितलं। डॉक्टर घायसास यांना असं वाटत होतं की रुग्ण पैशांची तजवीज करतोय, तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता।
वृत्तपत्रांमधल्या माहितीप्रमाणे 28 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता महिला सूर्य हॉस्पिटल वाकडमध्ये भरती झाली. 29 मार्च रोजी सिझेरियन झालं. दिनानाथमधून सदर रुग्ण ससून आणि तिथून सूर्य हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला. सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झालं याची नोंद घ्यावी. सूर्य हॉस्पिटलमधील माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची आणि कॅन्सर संबंधीची माहिती नातेवाईकांनी लपवून ठेवली होती असं समजतंय. असं या चौकशी अहवालात नमूद करण्यात आलंय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या.